गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा. सद्गुरू धन्वंतरी आणि पतंजलींना नमस्कार करून आजचा भाग सुरू करू. चहा घेता घेता सहजच कालपासून आपण आहार, ब्रह्मचर्य आणि निद्रा या आरोग्याच्या उपस्तंभांबद्दल बोलतोय आणि त्यातूनच त्यातला आहार हा विषय आपण जरा वेगळ्या तऱ्हेने पाहतोय. काल आपण हे विचार करत होतो की प्रॅक्टिसच्या सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला व्हिटॅमिन डी किंवा व्हिटॅमिन सी हे कधी प्रिस्क्राईब करायला लागले नव्हते. पण गेली 10 वर्षात मी खूप प्रिस्क्राईब करतोय व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी आणि त्याच व्हिटॅमिन B12 खूप मोठ्या मोठ्यात आम्ही लिहितोय. तसं व्हिटॅमिन B12च्या बाबतीत बोलता येतं किंवा जे नॉनव्हेज खात नाहीत त्या लोकांच्यामध्ये डेफिशियन्सी दिसते अशा तऱ्हेने म्हणणारे एक गट आहे. किंवा ते शास्त्राधारावर आधारलेलं असं वक्तव्य आहे. पण तरीसुद्धा सगळ्यांनाच B12 डेफिशियन्सी असते. जे शाकाहारी आहेत त्या सगळ्यांनाच व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी दिसते असं काही दिसत नाही. पण गेल्या काही वर्षात, गेल्या 10 वर्षात B12 पण आम्ही खूप मोठ्या प्रमाणात लिहितोय आणि ते नॉन व्हेजिटेरियन फूड खाणाऱ्या लोकांनाही लिहितोय. याचाच अर्थ आपल्या आहारामध्ये, आपल्या खाण्यामध्ये, खाण्याच्या पद्धतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेत आणि जे आपल्याला वेगळ्या प्रकारे त्याची पूर्ती करावी लागते. नाहीतर आरोग्य हे म्हणजे आरोग्य अनुभवता येत नाहीये आणि काही ना काहीतरी तक्रारी चालू राहत आहेत. त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आज मी बोलण्याची इच्छा आहे, ती म्हणजे मॅग्नेशियम. आपण कॅल्शियमबद्दल बोलतो, पण मॅग्नेशियमबद्दल आपण अजून त्या प्रमाणात बोलत नाही. मॅग्नेशियमची गरजही कॅल्शियमची इतकीच महत्त्वाची शरीरामध्ये आहे आणि ती आपल्या बहुतेक सगळ्या हिरव्या पालेभाज्यांमधनं आणि बऱ्याचशा भाज्यांमधनं सहजासहजी परिपूर्ती होत असते. त्यामुळे आपल्याला कधी ते जाणवत नाही. आपल्या आहारामध्ये सुद्धा मॅग्नेशियम आपल्याला बऱ्यापैकी मिळत असतं. परंतु सध्या शेतीच्या बदललेल्या तंत्रज्ञानाने आणि प्रोसेस फूड मोठ्या प्रमाणात आपण खात असल्यामुळे आता मॅग्नेशियम डेफिशियन्सी मोठ्या प्रमाणात दिसायला लागली आणि ती आता आम्हाला प्रिस्क्राईब करायला लागेल इतक्या प्रमाणात ते आता आलेलं आहे. म्हणजे आज मॅग्नेशियमची उत्पादनं बाजारात आहेत, पण ती एवढ्या प्रमाणात जाणवण्या इतकी त्याची स्थिती नव्हती, जी गेले काही वर्षांमध्ये आम्हाला जाणवायला लागली, म्हणजे डॉक्टरांना जाणवायला लागली. म्हणून फक्त आजचं एक बोलणं. तर सुरुवातीला एवढंच जाणवतं की बाबा थोडीशी भूक कमी लागते, थोडंसं नॉशेटिंग, मळमळणं असं जाणवतं. काही लोकांना व्हॉमिटिंग होतंही प्रत्यक्ष. विकनेस जाणवतो. हेच काही काळानंतर मग पेटके येणं, क्रॅम्प्स ज्याला आपण म्हणतो, हातपाय वळणं, नंतर फटीग मोठ्या प्रमाणात, विकनेस येणं, थकवा खूप मोठ्या प्रमाणात वाटणं, बेचैनी होणं, कधी-कधी हृदयामध्ये धडधड वाढणं, अशा वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं, ज्याचा मोठा काही अंदाज बांधता येत नाही, अशा प्रकारची लक्षणं ही दिसायला लागतात. आणि हे क्रॉनिक झाल्यानंतर मात्र डायबिटीस टाईप 2 किंवा ब्लड प्रेशर अशा प्रकारची लक्षणं दिसतात. काही काहींच्यामध्ये स्वभावामध्ये झालेली परिवर्तनं, अशा स्वरूपाची लक्षणं ह्या मॅग्नेशियम डेफिशियन्सीमध्ये शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म अशा प्रकारची दिसू शकतात. त्यामुळे मॅग्नेशियमचा विचारही आपल्याला आहारामध्ये मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे, एवढंच सांगणारा आजचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे आपल्या आहारामध्ये नॉर्मली हिरव्या पालेभाज्या, खूप प्रोसेस न केलेलं असं प्रकारचं अन्न,
बाहेरून तयार झालेली आहार पदार्थ कमी वापरणं आणि त्यातून जर आपण हार्टसाठी किंवा शरीरातलं पाणी किंवा सूज कमी करण्यासाठी आपण जर औषधं घेत असू तर आपल्याला जसं इतर मिनरल्स घ्यायला लागतात तशी आपल्याला मॅग्नेशियमची ही गरज भासू शकते. ज्यांना आतड्यांचे विकार आहेत, लहान आतड्यांचे, पचनाचे विकार आहेत, ज्यांना डायरिया डिसेंट्री वारंवार होते किंवा लाँग टर्म डिसेंट्री आहे, अशा लोकांनीही कॅल्शियमच्या बरोबरीने मॅग्नेशियमचाही विचार करायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने आजचा हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. आणि मॅग्नेशियमची अनेक उत्पादनं आहेत, त्याविषयी मी काय बोलणार नाही आहे. पण मॅग्नेशियम घ्यायला पाहिजे. पण मॅग्नेशियममध्ये आपला मॅक्सल्फ म्हणजे ज्याला इप्सम सॉल्ट म्हणतात, अशी उत्पादनं आहेत की ते डॉक्टरांना विचारून घेणं खूप चांगलं आहे. कारण मॅग्नेशियम सल्फेट हे खूप कॉमनली मिळणारं असं एक कॉमन औषध आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी छोट्या प्रमाणात विरेचन होऊ शकतं, अशा स्वरूपाच्या काही गोष्टी आहेत. आणि मॅग्नेशियमच्या अँटासिडमध्ये सुद्धा मॅग्नेशियम असतं. त्यामुळे कुठल्या प्रकारचं मॅग्नेशियम तुम्हाला घ्यायचं आहे हे डॉक्टरांना विचारून ठरवावं लागतं. त्याविषयी मी इथे बोलणार नाही आहे. पण माझं म्हणणं एवढंच आहे की जसं आपण पाय दुखतात किंवा वळतात त्यासाठी कॅल्शियमचा विचार करतो, तसाच तुमच्या डॉक्टरांना विचारून मॅग्नेशियमचे विचार करायला पाहिजे. त्यासाठीच आजचा व्हिडिओ. जय जय रघुवीर समर्थ.